नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या तलाठी या परीक्षेमध्ये सध्या मराठी या विषयामध्ये 2 ते 3 मार्कासाठी क्वेश्चन विचारले जातात. ते लेखक आणि साहित्य प्रकारामध्ये जे इतर गोष्टी आहेत जवळपास बघा, आपण या ठिकाणी त्याची थोडक्यात माहिती घेणार आहोत. तरी सर्वांनी शेवटपर्यंत अमोल पालकर जिओग्राफी या चॅनलला कनेक्ट राहावे आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा. आणि बघा, आज आपण कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता बघा, सध्या तरी तसं बघितलं तर तलाठी भरतीचा दुसरा टप्पा चालू आहे आणि अजून 14 तारखेपर्यंत तलाठीचे पेपर होणार आहेत. तरी त्या पॅटर्न मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाहीये. तर मग मला असं वाटतं की ज्या गोष्टीवर वारंवार प्रश्न विचारले जातात त्या गोष्टी आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. तरी चला आपण सुरुवात करू. या ठिकाणी बघा, काही साहित्यिक व त्याच्या प्रसिद्ध रचना दिलेल्या आहेत. त्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. बघा, या ठिकाणी कालच्या पेपरमध्ये तिसऱ्या शिफ्ट मध्ये एक क्वेश्चन विचारला गेला होता, तो म्हणजे नदिष्ट. आता कालच्या शिफ्ट मध्ये तलाठी भरती परीक्षेच्या अनुषंगाने जे पुस्तक जे की साहित्यिक असतील, कथा असेल, कादंबरी असेल किंवा विविध साहित्य प्रकार, एखाद्याला पुरस्कार मिळालेला असेल किंवा मोठे साहित्यिक यांच्यावर टार्गेट करून सतत क्वेश्चन विचारले जातात. आणि मराठीमध्ये तसं बघितलं तर मोठ्या प्रमाणात साहित्यिक आणि लेखक आहेत आणि त्यांच्या प्रसिद्ध अशा रचना आहे. त्या रचना आपल्याला या ठिकाणी थोडक्यात बघायच्या आहे आणि याचा उद्देश एकच आहे की तलाठी भरती परीक्षेमध्ये एकही तुमचा मार्क जायला नको. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की आज जर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला तर मला असं वाटतं की तुम्हाला 100% त्या क्वेश्चनचा आन्सर येईल आणि तुम्ही तलाठी परीक्षा नक्कीच पास करू शकता. बघा, तर सुरू करू आपण. बघा, या ठिकाणी एक काही चित्र मी तुमच्यासाठी आणलेले आहे, ते चित्र बघून घ्या एकदा. लेखक आहे मनोज बोरगावकर सोबत नदिष्ट, एका नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या किंवा गवसलेल्या गावाची ही गोष्ट आहे. बघा, नदिष्ट गोदावरीच्या काठी गवसलेलं अस्सल कथा. आता शहरीकरणामुळे माणसाची निसर्गाशी नाळ तुटते आहे. त्यावर यांनी जे साहित्यिक आहे मनोज बोरगावकर यांनी प्रसिद्ध अशी ही रचना आहे आणि ही कालच्या पेपरमध्ये तलाठीच्या पेपरमध्ये विचारण्यात गेलेली आहे. आता ह्या लेक्चरमध्ये आपण ज्या ज्या गोष्टी बघणार आहे या सरासरी मॅक्झिमम क्वेश्चन विचारलेले आणि वारंवार त्यावर क्वेश्चन विचारत आहे. तर बघा, कोरा कागद, निळीशाही, त्यानंतर बघा इतर त्यांचे जे साहित्य प्रकार आहेत ते, आणि त्याचबरोबर जे वारंवार क्वेश्चन या ठिकाणी विचारले जात आहे, घर बदर, संतोष दीक्षित, त्यानंतर बघा महासम्राट विश्वास पाटील यांची, कृष्णवेध गोपाल दांडेकर यांची, त्याचबरोबर अभोगी रणजित देसाई, कमोदिनी रणजित देसाई, त्याचबरोबर आषाढ मेघ रणजित देसाईच्या जे प्रसिद्ध लेखक आहे ते वारंवार विचारले जात आहे. त्यांच्या कादंबऱ्या जर तुम्हाला माहित नसतील तर मला असं वाटतं याचे स्क्रीनशॉट घ्या, वारंवार याला रिव्हिजन करा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यानंतर बघा समाधीवरील फुले, त्यानंतर बाबुल मोरा, रूपमहाल रणजित देसाई, त्याचबरोबर संभाजी, आंबी, इतर कादंबऱ्या ज्या आहे, राजा रवी वर्मा यासारख्या कादंबऱ्या, सविधा, कांचनमृग, पावनखिंड, पानिपत, या सगळ्या कादंबऱ्या तुमच्यासाठी महत्वाच्या आहे. तरी मला असं वाटतं की तुम्ही वारंवार ह्या कादंबऱ्या बघा, त्याची स्मृतीचित्र जे काय असतील ते मेमोराईज झाले पाहिजेत, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्यानंतर बघा मृत्युंजय असेल, छावा असेल शिवाजी सावंत यांची, त्यानंतर शिवाजी सावंत यांचीच युगंधर कादंबरी असेल, ज्या कादंबऱ्या वारंवार ज्यांना काहीतरी पुरस्कार मिळालाय, ज्ञानपीठ सारखे पुरस्कार किंवा साहित्य अकादमी सारखे पुरस्कार, युवा साहित्याचा पुरस्कार असेल, बाल साहित्याचा अनुवादासाठी मिळालेला पुरस्कार असेल, या गोष्टी, आणि जे लेखक आतापर्यंत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले असेल, युवा साहित्य असेल, विद्रोही साहित्य असेल किंवा महिला साहित्याशी रिलेटेड असतील, ज्या ज्या महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झालेल्या असतील त्यांच्यावर वारंवार प्रश्न विचारले गेलेले. आणि फेमस लोकांबद्दल जसं की कवी असेल, एखादा लेखक असेल, कादंबरीकार असेल, पु ल देशपांडे सारखे महत्वाचे जे लेखक आहे, प्र के अत्रे असतील, यांच्यासारख्या लेखकांना टार्गेट करण्यात आलेलं आहे. त्यात पण आवडीचा विषय म्हणजे शिवाजी सावंत आणि रणजित देसाई सारखे जे लेखक आहे, मोठे लेखक, ज्यांची पुस्तकं प्रसिद्ध पावलेले आहे मोठ्या प्रमाणात, त्यांचे पुस्तकं या ठिकाणी घेण्यात आलेले, विचारण्यात आलेले. प्रत्यक्ष डगाआडचे चांदणे असेल, याप्रमाणे जे जे आतापर्यंत आपण बघितले. बघा, जर विचार केला या चित्रांचा तर मला असं वाटतं की थोड्याफार प्रमाणात जर आपण रेग्युलर वारंवार त्याची रिव्हिजन जर केली तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. आता इतर जे पुस्तक आहे जे आपण कंटिन्युअस मध्ये तुमचाही वेळ न वाया घालवता आपण बघणार आहोत. बघा, या ठिकाणी जर विचार करायचा झाला
तर काही साहित्यिक आणि प्रसिद्ध रचना, यामध्ये ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आज, ह्या जवळपास सगळ्या गोष्टी आज विचारल्या गेलेल्या आहे आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये. आणि आपण विश्लेषणामध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाहीये. 2 ते 3 प्रश्न यातून तुमचे नक्कीच क्लिअर होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच, आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट सुद्धा करा. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी जे क्वेश्चन आतापर्यंत विचारले गेलेले त्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्र. हा क्वेश्चन संयुक्त गट ब असेल, क असेल किंवा राज्यसेवा असेल, मेन्सला असेल किंवा प्रिलिमला असेल, मॅक्झिमम टाइम हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यामुळं याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यानंतर बघा श्री म माटे उपेक्षितांचे अंतरंग, या अगोदरही ज्या सरळ सेवेच्या परीक्षा झाल्या, ज्या टीसीएस किंवा आयबीपीएस नी कधी घेतल्या नाही, आणि तलाठी परीक्षेचं एक वैशिष्ट्य यावेळेस 2019 ला जे पेपर झाले होते त्या पेपरच्या अनुषंगाने जो सिलेबस होता तोच सिलेबस यामध्ये विचारला जात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या गोष्टी कंटिन्युअस आहे त्या फॉलो होत आहे, त्यामुळे आपण त्याच्यावर मेहनत घ्यायला पाहिजे. त्यानंतर बघा श्री ज जोशी आनंदी गोपाळ. बघा मी या ठिकाणी तुम्हाला जे लेखक सांगतोय हे क्वेश्चन विचारलेले, जे विचारले त्यांना मी स्टार करणार, आणि जे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्यांचीही तुम्हाला माहिती देणार. या सगळ्या व्हिडिओच्या ज्या स्लाइड्स आहेत याचा स्क्रीनशॉट घ्या आणि नक्कीच रिव्हिजन द्या, तुम्हाला 100% फायदा होणार. त्यानंतर बघा विवा शिरवाडकर नटसम्राट. आता विवा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज. आता बघा यांच्या एका कादंबरीला विशाखा म्हणून, आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं संपूर्ण साहित्य प्रकार असेल किंवा विशाखा असेल, विवा शिरवाडकरांच्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि एकूण जे 4 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक आहेत त्यामध्ये विवा शिरवाडकरांचं नाव, ज्यांच्या जन्मदिवशी आपण मराठी भाषा दिवस सुद्धा साजरा करतो, असे महत्वाचे लेखक आहेत. त्यांची पुस्तकं सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचे सगळे. पण त्यातल्या त्यात हे जे नटसम्राट आहे, एक वेळेस मला आठवतं की कंबाईन ग्रुप बी च्या एक्झाम मध्ये मेन्सला विचारलं होतं की यातलं जे महत्वाचं पात्र आहे गणपतराव बेलवलकर नटसम्राट मधलं, त्यावर एक मराठी चित्रपट सुद्धा आलेला आहे. तर हे जे गणपतराव बेलवलकर पात्र आहे तर त्या पात्राचं नाव विचारण्यात आलेलं होतं. त्यामुळे थोडंसं लक्ष असू द्या. विश्राम बेडेकर यांची रणांगण ही कादंबरी खूप फेमस आहे, हे विचारून झालेलं आहे. त्यानंतर बघा गोदावरी परुळकर जेव्हा माणूस जागा होतो, आता थोड्या दिवसापूर्वी एक क्वेश्चन विचारला होता गोदावरीबाई परुळेकरवर. म्हणजे ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे लेखक आहेत किंवा त्यांच्या कादंबऱ्या असतील, कथा संग्रह असेल किंवा इतर कोणते कविता संग्रह असेल, यावर वारंवार प्रश्न विचारला जात आहे. आता बघा त्यानंतर बघा श्री ना पेंडसे रथचक्र, त्यानंतर गोनी दांडेकरांचा पडघवली, विदा करंदीकरांचं अष्टदर्शने आणि अण्णाभाऊ साठे यांचा फकीरा. हे 4ही क्वेश्चन आपल्या वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये विचारण्यात आलेले आहे. आणि मला असं वाटतं की तराळ अंतराळ हे सुद्धा विचारलेलं आहे. आता काही क्वेश्चन असे की जे आपल्याला माहित नसतात, परंतु हे फेमस कादंबरीकार आहे किंवा साहित्यिक आहे, त्यांच्यावर वारंवार क्वेश्चन विचारला जात आहे. त्यानंतर बघा शांता शेळके, 4 जणी. स्त्रीलेखिका असेल किंवा साहित्यिक असेल त्यावर जास्त फोकस केला जातो. त्यामुळं ज्या स्त्रिया आहेत ज्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे त्याच्यावर थोडं लक्ष द्या. त्यानंतर बघा पुढचा महत्वाचा साहित्यिकाचं नाव आणि पुस्तक आहे बघा वसंत कानिटकरांचं रायगडाला जेव्हा जाग येते, हा क्वेश्चन सुद्धा विचारून झालेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी जे क्वेश्चन आतापर्यंत विचारलेले त्याच्यावर फोकस करा. क्वेश्चन वारंवार रिपीट होत आहे, त्यामुळं याला दुर्लक्षित करू नका. हा जो टॉपिक आहे हा तुमचे मार्क किंवा तुमचा कट ऑफ डिसाइड करणार आहे. मराठीमध्ये ज्या बाकीच्या गोष्टी विचारल्या जात आहेत त्या एकदम इझी लेवलला आहे. थोडंसं जे मॉडरेट आहे, हार्ड मी म्हणणार नाही, कारण ह्या गोष्टी आपल्याला ऑलरेडीच माहित असायला पाहिजे, कारण हा प्रसिद्ध साहित्य प्रकार आहे किंवा या साहित्याची निर्मिती करण्यासाठी त्या साहित्यिकांनी खूप मोठी मेहनत घेतलेली आहे. त्यामुळं एवढा सहज सोपा पाठ आपण दुर्लक्षित करून पेपरमध्ये कमी मार्क मिळवणं हे चुकीचं असणार आहे. आज जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर जवळपास तुम्हाला पूर्ण पुस्तकांची माहिती 100% होऊन जाणार आहे. त्यानंतर बघा जी.ए. कुलकर्णी यांचं काजळमाया, त्यानंतर गंगाधर गाडगिळ यांचं एका मुंगीचं महाभारत, त्यानंतर नास इनामदार यांचं राहू ही कादंबरी. आता नास इनामदार यांच्या राहू या कादंबरीवरच हिंदी चित्रपट जो मागच्या काही दिवसापूर्वी आला होता बघा, बाजीराव मस्तानी म्हणून, असं म्हणतात की तो या कादंबरीवर रिलेट करतो किंवा ह्या कादंबरीवर आधारित आहे. अशा काही गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या थोड्याफार, म्हणजे जेव्हा रायगडाला जेव्हा जाग येते, म्हणजे यामध्ये काय असू शकतं, त्या लेखकाचं म्हणणं काय असेल, ह्या गोष्टी जर थोड्याशा मेमराईज केल्या तर पुस्तक लक्षात ठेवणं जास्त अवघड जाणार नाही. आता मी तुम्हाला सांगितलं की नटसम्राट मधलं पात्र असेल
किंवा राहुरी कादंबरी असेल, आपण बघितलंय की रणवीर सिंग चा एक मूवी आला होता बाजीराव मस्तानी, त्या मूवीमध्ये जे दाखवलंय ते ह्या कादंबरीवर आधारित आहे, त्यामुळं लक्षात ठेवणं अवघड जाणार नाही आणि हा क्वेश्चन वारंवार विचारला जातो. त्यानंतर बघा नारायण सुर्वे यांचं माझं विद्यापीठ, त्यानंतर नारायण सुर्वे यांचं जे माझं विद्यापीठ पुस्तक आहे हे सुद्धा खूप फेमस आहे मराठी साहित्य प्रकारामध्ये. तुम्ही जर थोडंसंही सर्च केलं तर तुमच्या कायम लक्षात राहून जाईल, किंवा वारंवार तुम्ही जर ही पीडीएफ बघितली, जी पीपीटी स्क्रीनशॉट बघितला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्यानंतर बघा सुनीता देशपांडे आहे मनोहर तरी, हे पुस्तक खूप महत्वाचं आहे मित्रांनो. त्यानंतर व्यंकटेश माडगुळकर बनगरवाडी, त्यानंतर बघा दमा मिराजदार यांची मिराजदारी. आता सरळ सरळ मिराजदार यांची मिराजदारी थोडंसं लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स बनवा ज्या तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. रणजित देसाई यांचा स्वामी. आता रणजित देसाईचे जे 2-3 पुस्तक आहे किंवा कादंबऱ्या आहे ह्या खूप फोकसमध्ये असतात, त्यामुळं पहिली आपण लक्षात ठेवा स्वामी ही जी विचारलेली आहे. त्यानंतर मंगेश पाडगावकर यांचं सलाम, हे जेव्हा आता माग करंट मध्ये विचारला होता की खालीलपैकी मंगेश पाडगावकरांचं कोणतं पुस्तक नाहीये म्हणून, त्यामुळं मंगेश पाडगावकर जेव्हा तुम्ही या ठिकाणी बघताय तेव्हा थोडंसं सर्च करा आणि इतर पुस्तकांबद्दलही थोडीशी माहिती मिळवा. म्हणजे जे लेखक मी तुम्हाला सांगतोय यामध्ये काही तर सोडलेलं नाहीये, पण एखादं पुस्तक जर चुकून राहिलं असेल सांगायचं तर तुम्ही थोडंसं मेमराईज करा, आठवण्याचा प्रयत्न करा आणि लक्षात ठेवा. त्यानंतर बघा मारुती चितमपल्ली पक्षी जाय दिगंतरा, हे महत्वाचं पुस्तक आहे. त्यानंतर नरहर कुरुंदकर धार आणि काठ, महेश एलकुंचवार वाडा चिरेबंदी महत्वाचं पुस्तक आहे. त्यानंतर किरण नगरकर 7-43 हे महत्वाचं पुस्तक आहे. ई सोनकांबळे आठवणींचे पक्षी. आता अशा क्वेश्चन मध्ये कधी कधी काय होतं मित्रांनो, सोनकांबळे थोडंसं आपल्याला समजा किरण नगरकर असेल, आता महेश एलकुंचवार आपल्याला माहिती आहे बऱ्याचदा ऐकायला भेटतं, पण किरण नगरकर असेल, सोनकांबळे असतील. त्यानंतर बघा अनिल अवचट या ठिकाणी आपल्या म्हणजे ओळखीचे वाटतात किंवा ऐकलेले, परंतु असे जे लेखक असतात जसं तुम्हाला आता मागे सांगितलं की जे बोरगावकरांचं पुस्तक आहे नदिष्ट, हे मला तरी नाही वाटत की बऱ्याचशा लोकांना माहित असेल म्हणून, परंतु अशा लोकांना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यांनी जे साहित्य प्रकार काढलेला आहे त्याचं जर थोडंसं आपण विचार करून थोडंसं आठवण्याचा प्रयत्न केला की यात काय असेल नक्कीच लक्षात राहून जाईल. तर किरण नगरकर यांचं 7-43 हे नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर ई सोनकांबळे यांचं आठवणीचे पक्षी हेही लक्षात ठेवा. अनिल अवचट यांचं माणसं हे विचारून झालंय आता 2-3 दिवसापूर्वीच जे तलाठीच्या पेपरमध्ये अनिल अवचट यांचं माणसं हे पुस्तक विचारून झालंय. त्यानंतर बघा लक्ष्मण माने यांचं उपरा आणि या खाली एक नाव येणार आहे बघा, या ठिकाणी नाव आहे लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या. या 2 गोष्टीमध्ये नेहमी कन्फ्युजन असतं, तर थोडंसं लक्ष देऊन लक्ष्मण मानेंचं उपरा ही कादंबरी आहे. थोडंसं जर या कादंबरीचं आपण थोडक्यात विश्लेषण बघितलं, म्हणजे आपण नेटवर टाकल्याच्या नंतर थोडक्यात विश्लेषण जर बघितलं तर उपरा ही कादंबरी लक्ष्मण माने यांनी का लिहिली त्याचा मतितार्थ आपल्या लक्षात येऊन जाईल. आणि लक्ष्मण गायकवाड यांचं जे उचल्या कादंबरी आहे ही का लिहिली याचाही मतितार्थ लक्षात येईल. म्हणजे थोडंसं कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवा लक्ष्मण माने यांचं उपरा आणि लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या. त्यानंतर रंगनाथ पठारे या ताम्रपट बघा मराठी भाषेच्या संबंधित, जिला आदिम भाषा किंवा जी पूर्वीची भाषा आहे, जशा आपल्या देशामध्ये काही अशा भाषा आहे की ज्यांना आदिम दर्जा दिलेला आहे, त्यावर अभ्यास करण्यासाठी रंगनाथ पठारे ही महाराष्ट्र शासनाने नेमलेली समिती होती मित्रांनो. त्यामुळे लक्षात ठेवा त्यांचं ताम्रपट यावरूनच आपल्या लक्षात येऊन जातं की ताम्रपट ही गोष्ट इतिहासाशी संबंधित आहे. म्हणजे कुठेतरी इतिहासाचा अभ्यास हे लेखक करत आहेत रंगनाथ पठारे, म्हणून त्यांना मराठी भाषा किती जुनी आहे आणि तिला आदिम दर्जा दिला गेला पाहिजे का, यामुळं रंगनाथ पठारे लक्षात राहू शकतात. त्यानंतर बघा नरेंद्र जाधव, हे तर सगळ्यात सरळ सेवा असेल किंवा कोणतीही एक्झाम असेल सगळ्यात फेमस नाव, ज्यामध्ये आमचा बाप आणि आम्ही ही कादंबरी नेहमी विचारल्या जाते, त्यामुळं हे तर तुमचं चुकायलाच नको. ठीक आहे. त्यानंतर उत्तम कांबळे यांचं आई समजून घेताना, अरुणा ढेरे यांचं कृष्ण किनारा, विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी खूपच सुंदर कादंबरी आहे. जे 3रं पानिपतचं युद्ध झालं होतं 1761 ला, त्या युद्धावर आधारित ही कादंबरी आहे. जर वेळ मिळाला तर नक्कीच ही कादंबरी वाचून बघा, खूपच सुंदर कादंबरी आहे. त्यानंतर बघा राजन गवस तणकट. आता अशा ज्या गोष्टी असतात राजन गवस तणकट किंवा ग्रामीण भागातली कादंबरी असेल, थोडासा जर विचार आपण केला तर मला असं वाटतं की या कादंबऱ्या लक्षात ठेवणं अवघड जाणार नाहीये. त्यानंतर बघा महत्वाचं आहे पुढचं
आपण थोडंसं फास्ट घेऊ, कारण दमामीर ही कादंबरी रिपीट झाली आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी आपण बघितली आहे मिराजदारी, त्यानंतर रणजित देसाईंची स्वामी पण बघितली, यावरचे आपण सलाम पण बघितली मंगेश पाडगावकर यांची, मारुती चितंबल्ली यांची पक्षी जाय दिगंतरा रिपीट झालेलं आहे, पण काय हरकत नाही, आपली रिव्हिजन तेवढीच होऊन जाते. हे चारही रिपीट झालेले म्हणजे आजच्या लेक्चर मध्ये अगोदरच्या पीडीएफला आले होते बघा. त्यानंतर बघा नरहर कुरुंकर धार आणि काठ, खूप महत्वाची कादंबरी आहे. मधु मंगेश कर्णिक यांची माहीमची खाडी, त्यानंतर आनंद यादव यांची झोंबी. आनंद यादवच्या बऱ्याचशा कादंबऱ्या आहेत, त्यामध्ये ही झोंबी. त्यानंतर एक मराठी मूवी आला होता बघा, त्याला आपण नटरंग म्हणतो, तो आनंद यादव यांच्या कादंबरीवर आधारित आहे. त्यामुळे थोडंसं जर आपण लिंक केलं इकडून तिकडं तर मला असं वाटतं की 100% फायदा होईल. त्यामुळं आनंद यादव यांचं आपण या ठिकाणीच 2 क्लिअर केलेले आहे, एक नटरंग आणि दुसरं आहे झोंबी. त्यानंतर बघा पहिल्याच दिवशी तलाठी भरतीला झोंबी ही कादंबरी आलेली आहे, पहिल्याच दिवशी पहिल्याच शिफ्टला. तुम्ही कोणालाही विचारून बघा किंवा जे विश्लेषणाचे व्हिडिओ बनलेले त्यात पण बघा की पहिल्याच दिवशी झोंबी कादंबरी आली होती. आणि आनंद यादव हे साहित्य क्षेत्रातलं खूप प्रतिष्ठित नाव आहे मित्रांनो. त्यानंतर बघा दया पवार यांचं बलूत, खूपच महत्वाचं आणि सगळ्यांच्या संग्रहित असलेलं पुस्तक आहे बलूत. त्यामुळं हे महत्वाचं पुस्तक आहे, विचारून झालेलं आहे. भालचंद्र नेमाडे 2014 ला ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असे भालचंद्र नेमाडे, हिंदू, एक जगण्याची अडगळ वगैरे अशा ज्या कादंबऱ्या आहेत त्यांच्या सगळ्या, तर हे कोसला जी कादंबरी आहे ही त्यातल्या त्यात खूप महत्वाची कादंबरी आहे. आणि यांच्या ज्या 4 ते 5 प्रसिद्ध कादंबऱ्या आहे यांच्यावर सगळ्यांवर तलाठी भरतीला क्वेश्चन आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा जासाल, आता केव्हाही या माणसाचं नाव जर टाकलं तर मराठी विश्वकोश म्हणून सर्च करा थोडंसं नेटवर, आणि तुम्ही मराठी विश्वकोशवर जर यांचे नावं टाकले तर तुम्हाला पूर्ण साहित्य प्रकार मिळून जातील. आणि हायलाइट करून 2-3 नावं त्यातून काढा, तुमचा 100% क्वेश्चन बरोबर येणार. त्यानंतर बघा लक्ष्मण गायकवाड, आपण बोलून झालंय याबद्दल, लक्ष्मण माने आणि लक्ष्मण गायकवाड बद्दल. त्यानंतर आई समजून घेताना पण आपण बघितलेलं आहे अरुणा ढेरे. आता बघा आता मागे अरुणा ढेरे या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष राहून गेलेले आहे. त्यांचा कृष्ण किनारा हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यानंतर बघा विश्वास पाटील यांची पानिपती आपण बघितली, राजन गवस यांची तनकट पण आपण बघितली, सदानंद देशमुख यांचा 12 मास, सदानंद देशमुख हे पुस्तक बऱ्याचदा विचारलं जातं. थोडस जर लक्षात राहत नसेल तर त्या पुस्तकाबद्दल 4 ओळी दिलेल्या असतात कादंबरीच्या शेवटी, आणि तुम्ही सर्च केल्याच्या नंतर त्याचं डिस्क्लेमर म्हणा किंवा थोडस असं माहिती दिलेली असते, सार असतो त्याचा दिलेला, तो सार वाचून घ्यायचा. लगेच लक्षात येऊन जातं की सदानंद देशमुख यांनी 12 मास ही कादंबरी का लिहिली आणि तिच्यामध्ये प्रत्यक्ष काय दिलेलं आहे, म्हणजे तिची कन्सेप्ट काय आहे आणि त्यामध्ये मुख्य गाभा काय आहे, कंटेंट काय आहे ते लक्षात येऊन जातं. त्यानंतर बघा किशोर शांताबाई काळे यांचं कोल्हाट्याचं पूर, खूपच महत्वाचं पुस्तक आहे. किशोर शांताबाई काळे यांचं कोल्हाट्याचं पूर मला वाटतं 99.99% लोकांना माहिती आहे, परंतु रिव्हिजन मध्ये सगळ्या गोष्टी, ज्या गोष्टी आपल्याला आठवतात किंवा ज्या गोष्टी आपल्याला आठवत नाही त्या सगळ्या रिवाइज करायच्या असतात. त्यामुळे बघा हा सगळा अट्टाहास फक्त आपल्या तलाठी भरतीमध्ये कोणताही मार्क आपला जाऊ नये म्हणून चालू आहे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक, आता विष्णू सखाराम खांडेकर सगळ्यांना माहिती आहे. ययाती या कादंबरीसाठी त्यांना 1974 ला पहिला मराठी भाषेतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज 1987 ला संपूर्ण साहित्य संग्रह जो असेल किंवा काही ठिकाणी विशाखा दिलेला आहे त्यांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार आहे. त्यानंतर गोविंद विनायक करंदीकर, थोडीशा डेट मध्ये मलाही कन्फ्युजन आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्या, पण माझ्या माहितीच तो 99% 2003 ला मिळाला आहे. त्यानंतर बघा यांचं अष्टदर्शने हे साहित्य प्रकार आहे, अष्टदर्शने. त्यानंतर बघा महत्वाचं भालचंद्र वनाजी नेमाडे यांना 2014 ला त्यांच्या साहित्य कार्यासाठी एकूण ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे मराठी साहित्यातला. आतापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिक आहे पूर्णचे पूर्ण, यावर टार्गेट केल्या जातं, एवढं लक्षात असू द्या. यांच्या पूर्ण कादंबऱ्या असेल किंवा कोणताही साहित्य प्रकार असेल ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की प्रके अत्रे असतील, पु ल देशपांडे असतील किंवा कोणीही लेखक असो, इतिहासातले आपले समाज सुधारक असतील त्यांचीही पुस्तकं, लोकहितवादी असतील किंवा इतर कोणतेही, टिळक असतील, आगरकर असतील, यांचे सगळे पुस्तकं तुम्ही बघून ठेवा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यानंतर बघा
काही साहित्यिक वचन त्यांच्या प्रसिद्ध रचना. आता या ठिकाणी आपण परत एकदा आलेली पीडीएफ, आपण पुढे जाऊ थोडस. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे व साहित्यकृती. साहित्य अकादमी पुरस्कार. आता साहित्यासाठी पुरस्कार मिळतात 24 भाषांमध्ये 24 पुरस्कार. त्यानंतर युवा साहित्य असेल, बाल साहित्य असेल किंवा अनुवादासाठी जे पुरस्कार असते. क्वेश्चन असा विचारला जात नाही तलाठीला की कोणत्यासाठी कोणता पुरस्कार मिळाला. करंट मध्ये एखादा क्वेश्चन येऊ शकतो की युवा साहित्याचा पुरस्कार कोणाला मिळाला 2022 ला, किंवा बाल साहित्याचा 2023 चा पुरस्कार कोणाला मिळाला. पण या ठिकाणी मराठीमध्ये ते साहित्य कोणाचं आहे किंवा त्या व्यक्तीचं नाव देऊन त्यांचं खालीलपैकी कोणतं साहित्य आहे किंवा नाही असेच क्वेश्चन विचारले जात आहेत. त्यामुळे आपण टू दी पॉइंट, आपण फक्त तलाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळं तुम्ही लक्ष द्या. लक्ष्मण शास्त्री जोशी, वैदिक संस्कृतीचा विकास. आता 1955 या वर्षी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. बघा, हा जो पुरस्कार आहे वैदिक संस्कृतीचा विकास, थोडंसं लक्षात ठेवा, कारण पहिला पुरस्कार मिळणारा व्यक्ती नेहमी स्पेशल असतो आणि त्याच्यावर टार्गेट केलं जातं. त्यामुळं वैदिक संस्कृतीचा विकास हे लक्षात ठेवा. आणि ती साहित्य कृती कोणाची आहे? लक्ष्मण शास्त्री जोशी यांची. तेही लक्षात असू द्या. बाळ सीताराम मर्ढेकर. सौंदर्य आणि साहित्य महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, पहिलं लक्षात ठेवा, थोडस मध्येही मेहनत घ्या. चिंतामण गणेश कोल्हटकर, बहुरूपी. 2022 ला मेन्सला राज्यसेवेच्या सरळ क्वेश्चन विचारला होता GS1 ला. बहुरूपी हे कोणाचं साहित्य प्रकार आहे म्हणून. त्यामुळं चिंतामण गणेश कोल्हटकर नाव कन्फर्म लक्षात ठेवा. कोल्हटकर त्या ठिकाणी दिलेलं असतं, इथं नावं चेंज केलेली असतात. त्यामुळं आपलं कन्फ्युजन होऊन जातं. कोल्हटकर तर आपल्याला माहित असतं, परंतु त्याच्या बाजूचं आपल्याला काय माहित नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की चिंतामण गणेश कोल्हटकर हे पूर्ण नाव लक्षात असू द्या. आणि यावर तलाठी भरतीला सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर गणेश त्र्यंबक देशपांडे, भारतीय साहित्यशास्त्र. त्यानंतर बघा, 1960 ला साहित्य अकादमी, विवा शिरवाडकरांना 74 ला ययातीला पुरस्कार मिळालेला आहे. इथं साहित्य अकादमी आपण बघतोय, दोन गोष्टी वेगवेगळ्या आहे. विष्णू सखाराम खांडेकर यांच्या ययातीला अगोदर साहित्य अकादमी भेटला आणि नंतर काय भेटलंय या ठिकाणी आहे ना, त्यांचा साहित्य प्रकार दिलेला आहे बघा. तेही लक्षात असू द्या. सौंदर्य शास्त्र असेल, आत्मचरित्र असेल, समीक्षा असेल, कादंबरी असेल, यावर क्वेश्चन विचारला नाहीये आतापर्यंत. असा मोफम क्वेश्चन विचारला नाही की हा जो साहित्य प्रकार आहे तो कोणत्या प्रकारामध्ये येतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, दत्तात्रय नरसिंह गोखले, डॉक्टर केतकर नावाचं साहित्य आहे. ते त्यांनी डॉक्टर केतकरांचं चरित्र लिहिलेलं आहे, ज्याला बायोग्राफी म्हणतो आपण. स्वतः लिहिलेली ऑटोबायोग्राफी आणि दुसऱ्याने जर एखाद्याचं चरित्र लिहिलं तर त्याला बायोग्राफी म्हणतो. ते एक डॉक्टर केतकरांची बायोग्राफी आहे. पुरुषोत्तम यशवंत देशपांडे, अनामिकाची चिंतानिका, तत्वज्ञान याबद्दल श्रीपाद नारायण पेंडसे यांचं रथचक्र, खूपच इम्पॉर्टंट, हायलाइट करून ठेवा. कादंबरी आहे रथचक्र, श्रीपाद नारायण पेंडसे यांची. रणजित देसाईची स्वामी परत आली आहे, जिला साहित्य प्रकार भेटला 1964 ला. आता या पीडीएफ मध्ये काही नावं रिपीट होत आहे ना, तर त्याचं कारण तेच आहे की वेगवेगळ्या पीडीएफ वेगवेगळं बनवलेलं आहे. त्यामध्ये साहित्य अकादमी एखाद्या वेळेस समजा पुढे चालून पुन्हा एकदा ययाती जर आली तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळं लक्ष असू द्या, फक्त रिपीट झालं तरी हरकत नाही. ठीक आहे. बघा, तुम्हाला या सगळ्या पीडीएफचा नक्कीच फायदा होणार आहे आणि असेच व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बनवत राहणार आहोत. त्यामुळं चॅनलवर, माझं जे चॅनल आहे अमोल पालकर जिओग्राफी, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. लक्ष्मण शास्त्री जोशी, त्यानंतर बघा श्रीपाद नारायण पेंडसे रथचक्र, रणजित देसाई यांचे स्वामी, पु ल देशपांडे, खूपच आवडीचा विषय पु ल देशपांडे. पुलंचं व्यक्ती आणि वल्ली हे व्यक्तिचित्रण खूप महत्वाचं आहे. यावर वारंवार हमखास क्वेश्चन विचारले जात आहेत. त्यानंतर बघा, त्र्यंबक शंकर शेजवलकर, शिव छत्रपती, श्री शिव छत्रपती ऐतिहासिक संशोधन. लक्षात ठेवा, त्र्यंबक शंकर शेजवलकर, श्री शिव छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यावर ऐतिहासिक संशोधन केलेले, ही कादंबरी पण महत्वाची आहे. त्यानंतर बघा, नारायण गोविंद कालेलकर यांचं भाषा, इतिहास आणि भूगोल, भाषाशास्त्र. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, इरावती कर्वे, यामध्ये 68 ला युगांत, इरावती कर्वे यांचं युगांत हा ललित लेख संग्रह आहे. काय? ललित लेख संग्रह आहे. इरावती कर्वे नाव तुम्ही ऐकलं असेल. ह्या इरावती कर्वेवर थोडस सर्च करा. इतिहासामध्ये बऱ्याचशा गोष्टी यांच्याबद्दल जाणायला मिळतील, कारण त्यांचं कार्य हे विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणे
मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं युगांत ही कादंबरी सुद्धा विचारल्या गेलेली आहे. त्यानंतर बघा 1969 श्रीनिवास नारायण बनहट्टी नाट्याचार्य देवल, हे देवल जी नाटक कंपनी होती, देवल तुम्ही नाव ऐकलं असेल की जेव्हा नाशिकच्या शारदा थिएटरमध्ये देवल नाट्य मंडळीचं एक नाटक चालू होतं, तेव्हा त्या ठिकाणी जॅक्सनला मारण्यात आलं होतं बघा. अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनला गोळी घातली होती, त्यावेळेस तुम्ही देवल बद्दल ऐकलं असेल. अशा कुठेतरी काहीतरी गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला त्या लेखकाचं नाव लक्षात ठेवायचंय. श्रीनिवास नारायण बनहट्टी यांनी नाट्याचार्य देवल हे चरित्र लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा 1970 ला नरहर रघुनाथ फाटक आदर्श भारत सेवक, हे लक्षात असू द्या चरित्राचे. दुर्गा भागवत पैस ही कादंबरी खूपदा विचारल्या गेलेली आहे आणि या दुर्गा भागवत यानंतर स्वातंत्र्यानंतर सुद्धा, स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ज्या काही समित्या होत्या किंवा संविधान सभा असेल, मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आहे. त्यामुळे त्या व्यक्तीबद्दल जर थोडंसं नॉलेज तुम्हाला असेल तर ती कादंबरी लक्षात राहणं अवघड जाणार नाही. मी परत ही गोष्ट रिपीट त्यामुळेच करतोय. गोदावरी परुळेकर जेव्हा माणूस जागा होतो. त्यानंतर बघा जी.ए. कुलकर्णी काजळ माया हा कथासंग्रह, या सगळ्या याला साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघू बघा पुढं श्रीनिवास नारायण बनहट्टी आपण बघितलं, नाट्याचार्य देवल, त्यानंतर नरहर रघुनाथ फाटक आदर्श भारत सेवक, दुर्गा भागवत, त्यामध्ये बघा पैस, गोदावरी परुळेकर जेव्हा माणूस जागा होतो, त्यानंतर जी.ए. कुलकर्णी काजळ माया, जी.ए. कुलकर्णींचं, वि.वा. शिरवाडकर परत एकदा आलंय, नटसम्राट, तुम्हाला अगोदरच म्हटले ययाती असेल किंवा नटसम्राट असेल, हे परत जर नाव आले म्हणजे त्यांचं कार्यच तितकं मोठं आहे की ते रिपीट होतात, मग एक्झामला पण ते कंटिन्युअस रिपीट होतात. त्यानंतर नटसम्राट हे नाटक आहे, तुम्ही मूवी बघितला असेल, चित्रपट नटसम्राट आलेला, किंवा श्रीराम लागू यांचं नाटक सुद्धा होतं नटसम्राट, जे खूप फेमस झालं होतं किंवा खूप पॉप्युलर होतं. त्यामुळं लक्षात राहणं काही अवघड राहणार नाही, कारण मी नटसम्राट मधलं प्रसिद्ध जे कॅरेक्टर होतं, पात्र होतं, गणपतराव बेलवलकर त्यांचं नाव होतं, ते खूप गाजलेलं कॅरेक्टर आहे. त्यानंतर बघा रा.भा. पाटणकर सौंदर्य मीमांसा, सौंदर्य शास्त्राच्या संबंधित आहे. त्यानंतर गोनी दांडेकरांचं यांचं स्मरणगाथा, त्यानंतर आत्माराम रावजी देशपांडे उर्फ अनिल. असंही लक्षात ठेवा की कोणत्या लेखकाचं, कवी बी असेल, धनुर्धारी असेल, माधव जुलियन असेल, यांचे ओरिजिनल नाव काय आहे आणि त्यांनी जेव्हा कविता केल्या तर कोणत्या नावाने केल्या याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला असायला पाहिजे. त्यानंतर बघा दशपदी कविता संग्रह. ठीक आहे. आतापर्यंत आपण जे पुस्तकं बघितले हे पुस्तकं खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर रेग्युलर वारंवार क्वेश्चन येत आहेत. आणि बघा त्यानंतर हे बघा चिंतामणी त्र्यंबक खानोलकर नक्षत्रांचे देणे कविता संग्रह आहे. त्यानंतर शरदचंद्र मुक्तिबोध यांचं सृष्टी सौंदर्य आणि साहित्य मूल्य समीक्षा केलेली आहे. आपण नंतर कधीतरी एखादा स्पेशल टॉपिक घेऊन तुम्हाला मी सांगेन की कविता संग्रह साहित्याचे जे प्रकार आहे त्यामध्ये काय काय असतं. तोपर्यंत आता सध्या परीक्षेचा टाइम आहे, त्यामुळे फक्त रिव्हिजन चालू आहे, त्यावर क्वेश्चन येतही नाहीये, त्यामुळे त्याची काळजी करण्याचं कारण नाहीये. सध्या फक्त आपल्याला काय बघायचंय की साहित्य आणि साहित्य प्रकार जो आहे तो कोणाचा आहे, एवढंच आपण या ठिकाणी उद्देश ठेवलेला आहे. मंगेश पाडगावकर यांचं सलाम परत एकदा रिपीट झालं, लक्ष्मण माने यांचं उपरा, त्यानंतर प्रभाकर पाध्ये यांचं सौंदर्यानुभव, व्यंकटेश माडगुळकर यांचं सत्तांतर, त्यानंतर इंदिरा संत यांचं गर्भरेशीम, त्यानंतर विश्राम बेडेकर यांचं एक झाड दोन पक्षी. या क्वेश्चन 2-3 दिवसापूर्वीच आलाय. त्यानंतर व्यंकटेश माडगुळकरांच्या पुस्तकावर पण आलाय. लक्ष्मण माने आणि लक्ष्मण गायकवाड हे रेग्युलर विचारल्या जात आहे. त्यानंतर बघा ना घ देशपांडे, हे महत्वाचं आहे, त्यांची खूनगाठी हे लक्षात असू द्या. त्यानंतर बघा जर थोडस फास्ट जरी झाला असेल तरी मला असं वाटतं की तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, याचा सगळ्यांचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार. त्यानंतर बघा ना ग देशपांडे यांची खूनगाठी, रामचंद्र चिंतामण ढेरे, श्री विठ्ठल एक महासमन्वय संशोधन केलेलं आहे, लक्षात ठेवा. रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी श्री विठ्ठल एक महासमन्वय संशोधन पर या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर बघा लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या हे खूप महत्वाची साहित्य प्रकार आहे. त्यानंतर 1989 चा प्रभाकर ऊर्ध्वरेषे हरवलेले दिवस, लक्षात असू द्या, आत्मचरित्र आहे. त्यानंतर आनंद यादव यांची
झोंबी ही कादंबरी परत एकदा रिपीट झाली आहे, लक्षात असू द्या. आणखी एक कादंबरी सांगितली होती, ती कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता. त्यानंतर बघा भालचंद्र नेमाडे टीका स्वयंवर समीक्षा आहे भालचंद्र नेमाडे यांचं. याच्या अगोदरही भालचंद्र नेमाडे यांचा आपण एक साहित्य प्रकार बघितला आहे, तोही कमेंट करून मला सांगा. त्यानंतर विश्वास पाटील यांची झाडाझडती, हेही परत एक विश्वास पाटील यांची कादंबरी, जेणेकरून मी तुम्हाला म्हटलं होतं की खूपच सुंदर आहे. ती 1761च्या तिसऱ्या पानिपतच्या युद्धावर आहे, ती कमेंट करू शकता तुम्ही. त्यानंतर बघा विजया राजाध्यक्ष मर्ढेकरांची कविता, विजया राजाध्यक्ष यांची मर्ढेकरांची कविता ही खूप प्रचंड गाजलेली समीक्षापर साहित्य प्रकार आहे मित्रांनो. ठीक आहे, यावर क्वेश्चन आलेलाही असू शकतो, नक्की माहित नाही, परंतु अपेक्षित आहे, जो की येणार म्हणजे येणार. 1994 ला दिलीप चित्रे एक कविता, एकूण कविता संग्रह या ठिकाणी दिलेला आहे बघा. त्यानंतर आहे लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या आत्मकथन, स्वतःचं आत्मकथन या ठिकाणी लक्ष्मण गायकवाड यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा प्रभाकर अर्धरेषे हरवलेले दिवस. थोडस कॉन्सन्ट्रेट करून जर तुम्ही तीनदा ह्या पीडीएफ बघितल्या किंवा स्क्रीनशॉट बघितले तर तुम्हाला अवघड जाणार नाही. आणि एक मार्क किती महत्वाचा आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आनंद यादव यांची झोंबी, त्यानंतर भालचंद्र नेमाडे यांचं तिसरं पुस्तक या ठिकाणी आलेलं आहे बघा, टीका स्वयंवर. आतापर्यंत आपण 3 पुस्तकं बघितले, सुरुवातीला कोसला बघितला, नंतर आपण तुम्हाला सांगितलं होतं हिंदू एक प्रसिद्ध जगण्याची आडगळ, त्यानंतर टीका स्वयंवर. असे क्वेश्चन जे आहेत हे रिपीट होतात किंवा तो माणूस त्याचे प्रसिद्ध साहित्य प्रकार रेग्युलर विचारल्या जातात. विश्वास पाटील यांची झाडाझडती, त्याप्रमाणे पानिपत प्रमाणेच आपण झाडाझडती, विजया राजाध्यक्ष यांची मर्ढेकरांची कविता. तुम्हाला आता सांगितलंय की समीक्षापर प्रसिद्ध हा जो साहित्य प्रकार आहे तो विजया राजाध्यक्ष यांचा आहे आणि अपेक्षित क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा दिलीप चित्रे एकूण कविता, त्यानंतर नामदेव कांबळे यांचं राघव वेळ, गंगाधर गाडगीळ यांची एका मुंगीचं महाभारत, रेग्युलर आणि नेहमी आवडीचा क्वेश्चन, एका मुंगीचं महाभारत गंगाधर गाडगीळ. त्यानंतर मधुकर वासुदेव धोंड ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी समीक्षा केलेली आहे. त्यानंतर सदानंद मोरे, ज्यांना आपण संत तुकाराम महाराजांचे वंशज म्हणतो, सदानंद मोरे, पंजाबमध्ये जे अधिवेशन झालं होतं, साहित्य संमेलन झालं होतं, त्याचे अध्यक्ष सुद्धा राहून गेलेले सदानंद मोरे हे खूप मोठे इतिहासकार आहे आणि त्यांचे पुस्तकही सुद्धा खूप मोठे प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यामुळं तुकाराम दर्शन हे पुस्तक लक्षात ठेवा. यावरून तुमच्या लक्षात राहून जाईल की तुकाराम महाराजांचे ते वंशज आहेत, त्यामुळे तुकाराम दर्शन हे साहजिकच लक्षात राहून जाईल. त्यानंतर हे रंगनाथ पाठारे, तुम्हाला मराठी भाषेचा जो दर्जा मिळणार आहे त्या दर्जावर अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची जी समिती स्थापन केलेली आहे तिचे अध्यक्ष कोण होते? रंगनाथ पाठारे. त्यामुळे ताम्रपट याच्या अगोदरही सांगितलं आणि परत एकदा सांगतोय, त्यामुळं त्याकडे लक्ष असू द्या. त्यानंतर बघा दिलीप चित्रे झालंय आपलं, नामदेव कांबळे, राघव वेळ, गंगाधर गाडगीळ, एका मुंगीचं महाभारत, धोंड, लौकिक सृष्टी, तुकाराम दर्शन, ताम्रपट. त्यानंतर बघा महत्वाचं नामदेव धोंडो महानोर यांचे जे पानझड नाद हो महानोर रानकवी म्हणून फेमस असलेले आणि नुकतंच काही दिवसांपूर्वी बघा ते महत्वाचे साहित्यिक आहे ज्यांनी मोठ्या प्रमाणात गावाकडे राहून आणि काय आपण त्याला म्हणतो की जे प्रत्यक्ष सृष्टी आहे किंवा वनस्पती असतील, निसर्ग कवी आहे, अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांचा पूर्ण साहित्य प्रकार हा जवळपास ग्रामीण भागाशी रिलेट करत होता आणि खूप लोकप्रिय होता. त्यांची पानझड ही कविता संग्रह सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्यानंतर बघा राजन गवस यांचं तणकट हे सुद्धा महत्वाचं आहे. महेश येलकुंचवार युगांत, हे सगळं 2 ते 3 वेळेस रिपीट होत आहे आणि ते परत परत मी तुम्हाला घेतोय. त्याचं कारण आहे की मला असं वाटतं की ह्यावर आलेला कोणताही प्रश्न तुमचा चुकायला नको. ठीक आहे. त्यानंतर बघा त्र.वि. सरदेशमुख डांगोरा एक नगरीचा कादंबरी आहे, महत्वाची कादंबरी. त्यानंतर बघा 2004 ला सदानंद देशमुख बारोमास. त्यानंतर अरुण कोलटकर भिजकी वही हे क्वेश्चन सुद्धा आलेला आहे. त्यानंतर आशा बगे यांचं भूमी, हेही लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे सांगितलं विजया राजाध्यक्ष असेल, शांता शेळके असेल किंवा आशा बगे असेल, इरावती कर्वे असतील, या महत्वाच्या साहित्यिकांचे साहित्य तुमच्या लक्षात असायला पाहिजे. त्यानंतर गोमा पवार यांचं महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन आणि कार्य यांचं चरित्र बायोग्राफी यांनी लिहिलेली आहे पवार यांनी. त्यानंतर श्याम मनोहर यांचं उत्सुकतेने मी झोपलो, हे ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं रायगडाला जेव्हा जाग येते
त्याचप्रमाणे उत्सुकतेने मी झोपलो, असे तराळांतरा, उचल्या, उपरा यावर जे कोलाट्याचं पोर, हे लक्षात ठेवा, थोडस मेमराईज करा आणि या साहित्यिकांना लक्षात ठेवा. वसंत आबाजी डहाके चित्रलिपी कविता संग्रह मित्रांनो, वसंत आबाजी डहाके यांची चित्रलिपी ही जी कविता संग्रह हाही खूप महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं की यावरही क्वेश्चन अपेक्षित आहे. या अगोदर मी तुम्हाला म्हटलं की विजया राजाध्यक्ष यांच्या पुस्तकावर एक क्वेश्चन अपेक्षित आहे आणि ही चित्रलिपीवर सुद्धा क्वेश्चन अपेक्षित आहे. जेव्हा एखादा क्वेश्चन फॉर्मॅट केला जातो तेव्हा त्या क्वेश्चनचं पूर्ण अँगलने विचार केला जातो की तो क्वेश्चन विचारणा योग्य आहे का, त्याला तितका स्टेटस आहे का, कारण एकदम म्हणजे जे प्रसिद्ध असतं ते उचललं जातं. कारण लेखक जे आहेत प्रसिद्ध, जो क्वेश्चन सेट करतो त्याला सुद्धा तोही एक माणूसच आहे. तो काय करतो की जे प्रसिद्ध आहे तेच घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं हे जे दिलेलं आहे तुम्हाला हे एकदम उत्कृष्ट साहित्य प्रकार आहे, याच्या बाहेर क्वेश्चन अजिबात जाणार नाहीये. त्यानंतर बघा अशोक केळकर रुजुवात समीक्षा आहे. त्यानंतर माणिक गोडघाटे ज्यांना कवी ग्रेस सुद्धा म्हणतात, वाऱ्याने हलते रान हा त्यांचा निबंध संग्रह आहे. माणिक बंडू गोडघाटे याला कवी ग्रेस म्हणतात, वाऱ्याने हलते रान निबंध संग्रह आहे. त्यानंतर बघा जयंत पवार यांचं फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, यावरही क्वेश्चन येऊन गेलाय. फिनिक्सच्या राखेतून उठला मोर लघुकथा संग्रह आहे जयंत पवार यांचा. सतीश काळसेकर वाचणाऱ्यांची रोजनिशी निबंध संग्रह आहे. बघा पुढचं थोडस महत्वाचं आहे. रा र बोराडे नातीगोती, रा र बोराडे यांची नातीगोती महत्वाची कादंबरी आहे. त्यानंतर गौरी देशपांडे यांचं आहे हे असं आहे. माझं तर असं म्हणणं आहे की ज्या स्त्री लेखक आहे किंवा स्त्री साहित्यिक आहे त्यांनी सगळ्यांचे जे पुस्तक आहे ते वेगळे करा आणि पाठ करून घ्या. त्यावर क्वेश्चन अपेक्षित आहे, कंटिन्युअस क्वेश्चन येतील आणि बाकीचेही दुर्लक्षित करू नका. ठीक आहे. योगीराज वाघमारे बेगड लक्षात ठेवा. भास्कर चंदनशिव अंगारमाती. त्यानंतर बघा उर्मिला पवार यांची चौथी भिंत लक्षात घ्या. रा र बोराडे यांचं नातीगोती. त्यानंतर गौरी देशपांडे यांचं आहे हे असं आहे. योगीराज वाघमारे यांचं बेगड, भास्कर चंदनशिव यांचा अंगारमाती, उर्मिला पवार यांची चौथी भिंत, भारत सासने यांचं बंद दरवाजा. त्यानंतर बघा सानिया यांची भूमिका आणि प्रतिमा इंगोले यांचं सुगरणीचा खोपा. या ठिकाणी सुगरणीचा खोपा पाहिजे, ते एक महत्वाचं आहे. त्यानंतर प्राध्यापक आप्पासाहेब खोत यांचं माती आणि कागद हेही ग्रामीण साहित्य प्रकार खूप महत्वाचा आहे. त्यानंतर आसाराम लोमटे यांचं आलोक हेही लक्षात असू द्या. त्यानंतर बघा नासी फडके यांचं ऊन आणि सावल्या, नासी फडके यांचं ऊन आणि सावल्या. वि स खांडेकर यांचं फुले आणि दगड. त्यानंतर बघा वि स खांडेकर यांचं फुले आणि दगड आत्ता विचारला, आय थिंक परवाच क्वेश्चन येऊन गेला. फुले आणि दगड कोणाचं आहे? वि स खांडेकर यांचं. ठीक आहे. पुढे घेऊ आपण य गो जोशी शेवग्याच्या शेंगा. लक्षात घ्या य गो जोशी यांचे जे ते शेवग्याच्या शेंगा. कुसुमावती देशपांडे यांची दीपकळी. बघा या सगळ्या ज्या कादंबऱ्या आहे किंवा साहित्य प्रकार आहे हे एकदा मी तुम्हाला सांगितलं आणि तुमच्या लक्षात राहिलं, 30-40% जरी लक्षात राहिलं तरी तुम्हाला नक्की फायदा होणार. याचे स्क्रीनशॉट घेऊन टाका सगळ्यांनी आणि स्क्रीनशॉट घेतल्याच्या नंतर 2 टाइम सकाळी आणि संध्याकाळी 100% त्याला बघत चला, तुम्हाला नक्की फायदा होणार. आणि असेच खूप चांगले चांगले व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज येत असतात. तलाठी भरतीला नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही अमोल पालकर जिओग्राफी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा. विभावरी शिरूरकर यांचं कळ्यांचे निश्वास. मला असं वाटतं की ज्या ज्या साहित्य प्रकारामध्ये थोडस ग्रामीण भागातलं किंवा ऐतिहासिक कादंबरी असेल थोडस फोकस केलं जाते, त्यामुळं ज्या ज्या कादंबऱ्या असेल किंवा कविता संग्रह असेल त्या कविता संग्रहावर जास्त फोकस करा. त्यातल्या त्यात महिला साहित्यिक ज्या असतील त्यांना पण फोकस करा, कारण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे क्वेश्चन चुकण्याचे चान्सेस वाढून जातात. पु भा भावे 17वे वर्ष. त्यानंतर बघा मालतीबाई दांडेकर 20व्याचे क्षण हे एक महत्वाचं आहे. वामन चोरगडे यांचं प्रस्थान. श्री ज जोशी यांचा मामांचा वाडा. असे क्वेश्चन विचारणं आजकालचा ट्रेंड झालेला आहे की ज्या क्वेश्चन मधून थोडस जे जनरल बिहेव किंवा इतर कोरिलेटेड आपल्या आजूबाजूला जे घडतंय त्या गोष्टीवर टार्गेट केलं जातं. त्यानंतर बघा व पु काळे यांचं गुलमोहर
मधु मंगेश कर्णिक यांचं झुंबर, विजया राजाध्यक्ष अधांतर, याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलं की हे या झुंबरवर क्वेश्चन विचारलेला आहे, गुलमोहरवर सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. ज्योत्स्ना देवधर, पहिलं तीर, त्यानंतर शैलजा राजे यांच्या वेगळ्या वाटा, हे पुस्तक सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर वामन होवाळ, वाटा आडवाटा, जयंत नारळीकर यांचं यक्षाची देणगी. जयंत नारळीकर आणि अनिल अवचट असे जे नाव आहे मराठी साहित्यिकांचे ज्याच्यावर फोकस झालेलं आहे. हे बघा, जयंत नारळीकर मोठ्या म्हणजे प्रसिद्ध शास्त्रज्ञ सुद्धा आहेत आणि त्यांचे वेगवेगळे जे साहित्य प्रकार आहे, तुम्ही जर नेटवर सर्च केलं तर जयंत नारळीकरांचे वेगवेगळे साहित्य आणि त्यांनी लिहिलेले पुस्तकं तुम्हाला मिळून जातील, तेवढे बघून घ्या एकदा. त्यानंतर बघा, आशा बगे यांचं मारवा, यांचं नावही परत आलंय, हे मारवा पण लक्षात असू द्या. राहराय बोराडे यांची नाती गोती, हे पुस्तक विचारलेलं आहे तलाठी भरतीला. आणि 2019 ला जेवढे क्वेश्चन आज तुम्हाला दाखवले, जेवढे साहित्य प्रकार दाखवले, 19 ला या प्रत्येक गोष्टीवर क्वेश्चन आलेला आहे. त्यामुळं 3 ते 4 मार्क हे खूप महत्वाचे असतात. ज्या ठिकाणी तुम्हाला 25 पैकी 25 मार्क मिळाला पाहिजे, त्या ठिकाणी जर तुम्हाला 21 आणि 22 मार्क मिळत असतील मराठीला, जे काल आपण विश्लेषणामध्ये सांगितलंय की मराठी एकदम इझी आहे, इंग्लिश थोडी मॉडरेट आहे आणि इंग्लिश सोबत गणित थोडं मॉडरेट आहे, 1-2च गणित हार्ड येतात. बाकी जीएस आणि मराठी यामध्ये थोडं जरी लक्ष देऊन तुम्ही केलं आणि आपला रेग्युलर व्हिडिओ फॉलो केला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील, याची शाश्वती मी तुम्हाला देतो. त्यामुळं कंटिन्युअस तुम्ही कनेक्ट राहा. बघा, या ठिकाणी आतापर्यंत आपण जेवढं बघितलं हे सगळे साहित्य प्रकार, नंतर जे हे तुम्हाला दाखवलंय मी, नंतरच्या ह्या 2 PDF यावरची जे याच्यावर क्वेश्चन विचारले किंवा विचारल्या जाऊ शकतात. बघा, पहिला टप्पा झालाय, दुसरा टप्पा चालू आहे, तिसरा आणि चौथा टप्पा म्हणजे 14 तारखेपर्यंत पेपर चालणार आहे तलाठी भरतीचे. आणि हे 14 तारखेपर्यंत चालणारे पेपर यामुळं रेग्युलर वारंवार जे जुने साहित्यिक आहे, ज्यांना ज्ञानपीठ मिळाला, ज्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, जनस्थान असेल, इतर कोणतेही पुरस्कार मिळाले खूप मोठ्या प्रमाणात, मराठी भाषेचा वेगवेगळ्या क्षेत्रातले पुरस्कार मिळाले, तर हे क्वेश्चन रेग्युलर रिपीट करता येत नाही. म्हणून या मागच्या जे PDF आहे तुम्हाला दाखवत आहोत. कारण याचं कारण असं आहे की हे पण प्रसिद्ध लेखक आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आता तुम्ही बघितलं असेल की आपण जे आतापर्यंत बघितले जे सगळे या ठिकाणी जे काय असतील, नटसम्राटवाले असेल किंवा राघव वेळ, नामदेव कांबळे यांचं, या सगळ्या PDF मध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जाणार आहे मित्रांनो. आता बघा, थोडक्यात तुम्हाला 2 मिनिटं शेवटचे बघा. इथं जेव्हा आपण एखाद्या पुस्तकाची वरचं पेज बघतो, म्हणजे आपण जे रेग्युलर पुस्तक ययाती वाचलेली असेल, पानिपत वाचलेली असेल, उचल्या उपरा किंवा जे जे आपण अष्टदर्शने असेल किंवा जे जे आपण साहित्य प्रकार वाचला, जेव्हा आपण त्याला अस्ती वि.स. खांडेकर, जर अस्ती सरळ सरळ आपल्याला जर कोणी सांगितलं की अस्ती हे वि.स. खांडेकरांचं पुस्तक आहे, खूप मोठे लेखक आहे वि.स. खांडेकर, ज्यांना पहिला ज्ञानपीठ मिळाला, पण जेव्हा तुम्ही फ्रंट पेज बघता एखाद्या कादंबरीचं तेव्हा खूप फायदा होतो. त्यानंतर बघा, इथं अभिषेक आहे वि.स. खांडेकरांचं, वि.स. खांडेकरांचं ढगाआडचे चांदणे. आता जेव्हा तुम्ही असं बघता, अभिषेक असेल, अस्ती असेल, मला वाटतं 99% मुलांनी सगळे पुस्तकं ऐकलेले नसतात आणि बघितलेले नसतात. पण जेव्हा आपण नेटवर जाऊन सर्च करतो त्याबद्दल, आपल्या PDF मध्ये जेवढे पुस्तक आहे ते जर एकदा टाकून 1-2 तास लागतील, पण जेव्हा आपण बघू तेव्हा आणि त्याच्या खाली 4 ओळी दिलेल्या असतात तेवढ्या वाचू, तर त्या लेखकाला आपण त्या पुस्तकासोबत कनेक्ट करू शकतो आणि लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे तुम्हाला चित्र दाखवण्याचा उद्देश होता, हे शेखरा असेल रणजित देसाईचं सावली उन्हाची असेल. आता रणजित देसाईची स्वामी कादंबरी सगळ्यांना माहिती आहे, कारण ती आपल्यापर्यंत पोहोचली, आपल्याला त्या गोष्टीत इंटरेस्ट आहे म्हणून आपण ती वाचली. आणि ज्या गोष्टीमध्ये आपण तिथपर्यंत पोहोचलोच नाही, पण त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला करायच्या असतील तर त्या अशाच करावं लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, वि.स. खांडेकरांची असेल, श्रीमान योगी रणजित देसाईची असेल किंवा मृत्युंजय असेल, छावा असेल किंवा युगंधर असेल, ह्या शिवाजी सावंतच्या ज्या कादंबऱ्या आहेत ह्या एकदा बघून घ्या सगळ्या व्यवस्थित आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. बघा, असेच खूप सारं नॉलेज असलेले किंवा तलाठी भरतीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून असलेला आपला जो अट्टाहास चालू आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा माझ्या मार्फत, तो नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अमोल पालकर जिओग्राफी या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि आपलं जे नवीन सुरू केलेलं चॅनल आहे याला आपण तलाठी भरतीला कसं उपयुक्त ठरणार आहे हे
तिथपर्यंत नेऊ 14 तारखेपर्यंत आपण सगळ्या गोष्टीचा अनालिसिस करू आणि नक्कीच शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत याचा फायदा पोहोचल याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो। त्यामुळे पुन्हा एकदा सांगणं आहे की व्हिडिओला लाईक करा, खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, त्याबरोबर कमेंट पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। काही फरक पडत नाही, एक सबस्क्राईब केल्याने त्याचे काही पैसे लागत नसतात, त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा। चालेल, तर मग आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशाच फायदेशीर व्हिडिओमध्ये भेटू। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू।